अगं बानाई, हा म्हणतोय तुम्ही धनगर खोटे हलकटे. तुम्हा धनगरांची अब्रू काढत जगभर फिरण म्हणतोय. काय रे म्हाताऱ्या, काय खोटेपणा केला आम्ही? माझ्याकडून काम करून घेतायसा. तांदूळ जोंधळ्याची क्रिया कर म्हटलं तर तोंड फिरवतायसा. जावर जोंधळ्याची क्रिया करेन म्हटले ना, पण कधी? पुशी पौर्णिमेला करू. वा नाही, आजच पुशी पौर्णिमा आहे. सावकाश सावकाश. सांभाळ बाबा सांभाळ. ये रे बाबा. हे लेडीच्या हो. ये अरे बाबा, मला ये. हात द्या की. म्हातारीला सोडताय का असं? चला चला. सावकाश. हा. खाली बघ. बाणाबाई, ओ, बाणाबाई. केसू बाबा, ओ, केसू बाबा. अगं शेवटी पोचलो की नाही बाणाईच्या वाड्यामध्ये. तुम्ही समद धनगर मिळून माझ्याकडे आलात. दादा हो, काय काम काढलं माझ्याकडं? केसू बाबा, या गड्याला तुमच्याकडे आणलाय. आलं का गडी? बाणाई, आपल्याला कामाला गडी पाहिजे होता ना? गडी तर पाहिजे बाबा. आपला एक गडी पळून गेला ना. ह्यो बघ, ह्यो दक्कन देशावरनं आलाय. आपल्याकडे गडी म्हणून राहायला तयार आहे. हा बानाई, पण त्याला पगार पाणी काय पण द्यायचं नाही. पगार पाणी नाही द्यायचं? हा फुक्कटचा चाकर माझी लाखाची हानी तर नाही करायचा ना? नाही नाही, हा तुझ्याकडं पोटावर चाकरी करायला तयार आहे. अव हा तर म्हातारा, माझ्याकडे काम लई. हा करल समधी काम. अगं म्हातारा असला तरी खाण्याला वाघ आहे यो म्हातारा. आपली सगळी कामं बिनबोबाट करील हो. घेऊ चाकरीला, पर ह्याच्याकडनं समधी काम. नाही, आम्ही आहोत ना. तू काय बी काळजी करू नको बानाई. जो खायला भाग आहे म्हणजे कामाधी भागच असणार. हे खंडगावड्या, आमच्या बानाईचा चाकर म्हणून या वाड्यात चाकरी करायची. भाऊ, तुमच्याकडे असं चाकरी करणार नाही. अशी चाकरी करायची नाही म्हणजे? म्हणजे अहो, आमच्या दख्खन देशात चाकर ठेवायचा असल तर चाकराचा हात आणि मालकाचा हात एक मोरी घालायचा आणि देव योगात तांदूळ किंवा जोंधळ पिवळं करून दोघांच्या अंगावर टाकायची हा? आणि टाळी वाजवून चाकर ठेवला ओ चाकर ठेवला, चाकर ठेवला ओ चाकर ठेवला अशी हारी द्यावी लागती. यो म्हातारा इप्रितच दिसतोय, पर सांगता येत नाही देव कोणत्या पावलानं चालत येईल दारात. पर ह्याची पारख करायला पाहिजे. काय रे खंडगावड्या, ओ दादा, यात काही भानगड नाही ना? अहो दादा, भानगड कसली? तांदूळ जोंधळ्याची क्रिया करून घ्यावी लागते. आता पानाई मला एक दिवस चाकरीला ठेवून घेईल आणि दुसऱ्या दिवशी देईल हाकलून. तर म्या म्हातारा कुणाकडे जायचं आणि कुणाकडे पाहायचं? दादा, माझ्या पोटाला जास्त कमी लागतं बघा. ठेवून घेते ना मला चाकरीला? नाही ठेवाच मला. मग बानाई, काय करायचं या म्हाताऱ्याचं? म्या क्रिया करून घ्यायला तयार आहे, पण त्याआधी त्यानं माझा पण पुरा करावा. पण कोणता पण ग तुझा? माझी 9 लाख मेंढरं धुवावी लागतील. असं 9 लाख कोकरं धुवावी लागतील. असं? मेंढवाडा झाडून घ्यावा लागल आता? आणि ते बी आत्ता. आता काय रे खंडगावड्या, ए दादा, जमल का तुला? जमल? आता नाही जमल म्हणून कसं चालल? अरे पण एवढं काम करून मरील ना म्हातारा. म्हाताऱ्या, तुझं काम नाहीये, तू आपल्या दुसरीकडे जा. अरे पण तू एवढं काम करून कसं धावणार? धावतो की, काम करून धावतो. मग क्रिया करून चाकरीला ठेवून घ्यावं लागल बघा. सांगा त्याला, आधी काम करून दाखव, मग क्रिया करून घेते की. बाबानो, तुम्ही आता चला. चल रे खंडगावड्या, कामाला लाग. चला दादा, काम करून धावतोच. देवा, करा तुम्ही आता धनगराचीच कामं करा. चला घ्या, चुना लावा, पाणी घ्या, गुळ घ्या, सगळं घ्या. आपलं दादा, तुमची समधी कामं केली. काम केली? काय काय काम केली? मेंढवाडा झाडला, हं? मेंढ्यांची लेंड ढीक करून ठेवली, हं? रांजणभर मेंढ्यांचं दूध काढलं, अबाबाबाबा.
आणि मेंढ्याला रानमाळावरती नेऊन तरुण आणलं हा, आणि मेंढ्याला धुतलं. केलीस बाबा समधी काम केलीस. आता तुझं काय म्हणणं आहे आता दादा हो माझं एकच म्हणणं आहे, हा. बानाईला बोलवा आणि सांगितल्याप्रमाणे तांदूळ जोंधळ्याची क्रिया करा आणि मला चाकरीला ठेवूनच घ्या, नाही ठेवूनच घ्या. बाबानो काय? अखंड गावडे बोलतोय ते बरोबर आहे. हा, वय 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 थांबा थोडं. ए बानाई बानाई ये की मोर ये. आता काय झालं दादा हो? अगं, हा नाही तू सांगितलंस तसं खणगावड्याने समधी कामं केलेली आहेत. आता त्यो म्हणतो तसं जावर जोंधळ्याची क्रिया करून तू त्याला कामाला ठेवायला पाहिजे. वय वय अगदी बरोबर बोललात बघा. जावर जोंधळ्याची क्रिया करून त्याला चाकरीवर ठेवीन, मग तर झालं. हा. जावर जोंधळ्याची क्रिया कवा करणार मृग नक्षत्र झालं की पुशी पौर्णिमेला जावर जोंधळ्याची क्रिया करू. असं खरं ना हो? ए बाबा मालकीनीनं आपल्या स्वतःच्या तोंडाने सांगितलं ना. असं. हा? वय 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 जा दादा 2 घडी आराम कर जा. वय दादा जोहार जोहार. जोहार. अरे अजब दिसतोय अजब. वय 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 बाईसाहेब काय ग काय झालं? कशाचं काय झालं? अगं देवांचा काही निरोप आलाय का? म्हणजे ते गडावर आलेत काही कळलं नाही? बाईसाहेब का हो? अगं सकाळपासून आमचा उजवा डोळा फडफडतोय. आम्हाला देवांची काळजी वाटते. आम्ही त्यांना शाप दिला आणि देव म्हाताऱ्या रूपात. तुम्ही शाप दिलात आणि तुम्हीच काळजी करतायसा? आम्ही शाप दिला तो रागानं, पण बायकोच्या रागापाठी माया असते. काळजी मायेपोटीच बायका नवऱ्यावर रागवतात. बाईसाहेब ते तर देव त्यांची काळजी कसली करतायसा? देव असले तरी त्यांच्यातल्या माणसाच्या रूपाला माणसाचे सगळेच गुणदोष लागतात ग बाई. म्हणून काळजी करताय वय? हो ग. देवांची मनस्थिती कशी असेल देवच जाणे. सावकाशी रे म्हाताऱ्या सावकाश. वय पुढं चल सावकाशी. हा, ये ये, आवडतो की ये काय? ये. अरे चल मग. अरे चल चल. हलकट म्हणते. हलकट. चल केतू बाबा, हलकट. अरे चल तिकडे. अरे हलकट. अरे चल. काय रे म्हाताऱ्या मेंढरा माळावर सोडून एवढा तणतणत आला असतो. अगं बानाई हा म्हणतोय तुम्ही धनगर खोटे हलकटे. तुम्हा धनगरांची अब्रू काढत जगभर फिरन म्हणतोय. ए काय रे म्हाताऱ्या, काय खोटपणा केला आम्ही? माझ्याकडून काम करून घेतायसा. तांदूळ जोंधळ्याची क्रिया कर म्हटलं तर तोंड फिरवतायसा. हा? जावर जोंधळ्याची क्रिया करेन म्हटले ना, पण कधी पुशी पौर्णिमेला करू. वा नाही आजच पुशी पौर्णिमा आहे. जा रे म्हाताऱ्या नदीवरून मेंढर धुवून आण, मग बघू जावर जोंधळ्याची क्रिया. मग बघू जोवर जोंधळ्याची क्रिया. हम्म. चला रे. आता मजा येईल म्हाताऱ्याची. जेव्हा काम करावं लागतील ना तेव्हा कळल. बघा कशी धुवून काढतो तुमची मेंढर. धावतोच कशी करत नाही जवर जोंधळ्याची क्रिया. हं? बनू. हा नाही लय शहाणी समजते. लावतोच तुला. अगं तुझ्यासाठी हा खेळ रचलाय आणि तू तिंगा धावतेस वय. बानू बघ तुझी मेंढर कशी धुतली आहेत मी. ये बानू तुझ्या मेंढराला कसं धुतलंय. या म्हाताऱ्याने तर बाणाईची समधी मेंढर जीवानीशी मारली. बाणाबाई बाणाबाई ओ, ए बाणाई, बाणाबाई शहाणी समजते. बाणाबाई ओ, ये आता. बाणाबाई.
ये बाणाई ओ बाणाई. बाणाबाई ओ बाणाबाई, येसू बाबा. बाणाबाई ओ बाणाबाई, येसू बाबा. बाणाई. माझ्या नावाने का रे बोंबलत सुटलास बाबा? आता बोंबलाची जेळ आली या. थांब, आले. काका लागला वरडायला. अरे वरडायला काय झालं? हा नाही, तुझी सगळी मेंढर मेली. हा? मेंढर मेली? कशी? मेली ना मारली कोणी मारली? त्या म्हाताऱ्यानं. हा? मुद्दा बशिवला त्याचा मुंग्याची तिरडी उलटली. चल रे बघू त्याला काय केलं त्या फेरड्यानं. हम्म. आम्ही धनगर धनगर धनगर. आम्ही धनगर धनगर अरे, 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 धनगर. अरे. अरे खणगावड्या काय केलंस रे? बघ बाबा, काय वाटोळं केलं यांनी. ए म्हाताऱ्या, मुद्दा बशिवला तुझा. ए बाणाई, माझा बुडदा का बसवतीस? हे काय केलं तू माझ्या मेंढरांचं? काय केलं? तू म्हणलीस मेंढर मेंढर धुतली आणि वाळत घातली. अशी धुता तो मेंढर कातड कातड बाजूला करून ठेवलीस. बाबा, मी म्हणले होते ना, वय वय. हा कुकाचा चाकर आपल्या लाखाची हानी कराल म्हणून. अरे खणगावड्या काय केलंस रे हे? अहो दादा, मेंढर धुतली. जीवानीशी मारून. आता आता कोण म्हणतो तुझी मेंढर मारली म्हणून? ही मेलेली मेंढर माझ्या डोळ्यात दिसत नाहीत व्हय ना? अगं बाणाई, डोळ्याला दिसतं ते सगळं खरं नसतं. अगं खोल आत गर्भात खूप काही असतं. अरे तुला मेंढर राखाया ठेवलं होतं की माराया? मारलीस ना मुर्दा माझी मेंढर. अगं बाणाई, तुझी मेंढर आहेत तशीच आहेत. अगं नीट बघ. अगं डोळ्याच्या भावल्यांच्या पल्याड जाऊन बघ. ही मेलेली मेंढर जमिनीतनं उगवल्यासारखी जिवंत झाली. म्हणजे हा म्हातारा देवा, तुमचं तुम्हालाच हसू येतंय ना? हसा हसा. ती बाणाई पण हसत असेल तुमचं म्हातारं रूप बघून.